राज्यात अनेक ठिकाणी भेसळीचे रॅकेट सापडले, मात्र तुम्ही ह्या मनसरच्याच भेसळ रॅकेट भोवती का फिरता? राज्यातल्या भेसळखोरांना का नाही? राज्याच्या अनेक भागामध्ये भेसळखोर आहे. हो, एक मिनिट याला तुमच्याला जोडूनच बोलतोय का महाराष्ट्रात सगळीकडे आहे, पण महाराष्ट्रात कुठेही कुठल्याही तालुक्यात एवढा एक नाही. ते व्यक्तिगत रागातून आहे का इतर काही कारण आहे का? कारण तुमच्या आंदोलनाला लोकांचं असं म्हणणं आहे की राजकीय वास आहे, म्हणून मी तुम्हाला आता तुम्ही कोणत्या नजरेतून पाहता त्याच्यावर आहे. नाही, नाही, असं ज्या- मी कोणत्या नजरेतून- 4-5 बरं एक कोणत्या नजरेतून पाहतो? आम्ही तुमचा प्रश्न झाला, मला बोलू द्या. बोलू द्या. ज्यावेळी रेड पडली त्यावेळी पहिली कुठं पडली? कुठं पडली? कुठं पडली? हा नाही नाही, कुठं पडली आता सांगा ना तुम्ही. सिन्नरमध्ये पडल्या त्यावेळेस पहिली जी रेड पडली आणि जी पहिली प्रेस झाली मुंडे साहेबांची, त्याच्यामध्ये सगळ्या मीडियाला आंबेगावचं नाव आलं. आणि आंबेगाव हा तालुका दूध उत्पादनामध्ये तालुक्यातच आहे म्हणत. इथं मोठा प्लॅन्ट आहे, राज्यातल्या अनेक भागामधून इथं दूध येतं. आणि आपण देखील म्हणतो की आमच्या तालुक्यामध्ये 10-15 लाख लिटर दूध इथं निर्माण होतात. आणि जे आरोपी पकडले गेले, गुन्हा दाखल झाला, तो पहिला गुन्हा मंतर पोलीस स्टेशनला दाखल झाला. ऐका जरा 2 मिनिटं माझं होतं. इथल्या पोलीस स्टेशनला दाखल झाला आणि दाखल झाल्यानंतर आंबेगावचं नाव हे सगळीकडे बदनाम त्या ठिकाणी झालं. आंबेगाव शेतीप्रधान भीमाशंकरची पावनभूमी म्हणून या तालुक्याची ओळख सगळ्या ठिकाणी आहे. परंतु ज्यावेळी हे दूध भेसळीचं निर्माण करणारं रॅकेट इथं सापडलं, दूध घेणारे देखील इथं कंपन्या इथल्या सापडल्यात. आणि मग साहजिक एक ज्यावेळी इथल्या दूध उत्पादकांना जर न्याय द्यायचा असेल, कॅन्सर सारख्या आजारापासून लोकांना जर आपल्याला वाचवायचं असेल, तर आमची नैतिक जबाबदारी आहे की आम्ही त्याच्यामध्ये लिडिंग केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही ते आंदोलन केलं. व्यक्तिगत आमचं काय कोणाचं घेणं, ऐका जरा 2 मिनिट माझं होतं, मग तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देतो. वैयक्तिक काय कोणाचं आमचं काय भांडण, कोणाचं घेणं देणं त्याच्याशी नाही. आम्ही लोकांच्या ह्याच्याकरता राखणार. जसं 2024 सालामध्ये दुधामध्ये आळ्या सापडण्याचं प्रकरण ज्यावेळी झालं, त्यावेळी देखील आम्ही त्याच्यावरती लिडिंग केलेलंच होतं. त्याच्यामुळं असं काय कोणी मानायचं नाही का व्यक्तिगत कोणाच्या विरोधामध्ये आम्ही उतरलोय आणि हे केलंय. आता आम्ही दोन्ही याची नावं घेतली, जे काही हे भेसळीवाले पत्र देताना सुद्धा, आंदोलन करताना देखील आम्ही राज्याचाच उल्लेख त्याच्यामध्ये केला.